ईश्वरी समाधान वाघमारे. मी इयत्ता 4थी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलगाव आहे. मी तुम्हाला थोडक्यात 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही निश्चितपणाने ऐकून घ्यावे. सन्माननीय विचारपीठ या मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सावित्रीबाईंचे स्त्रियांसाठी योगदान याच्याविषयी बोलणार आहोत. या मंगल प्रसंगी मला काही ओळी आठवतात, त्या म्हणजे चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं, उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं ओझं नसतं. या कार्यक्रमाची उंची पाहून मला असं म्हणावंसं वाटतं की आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मी माझ्या भाषणाला सुरुवात करते, तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. फूलों को जैसे खुशबू की जरूरत होती है, फूलों को जैसे खुशबू की जरूरत होती है, चांद को जैसे तारों की जरूरत होती है, वैसे हम सब लड़कियों को सावित्रीबाई फुले जैसी महात्मा के विचारों की जरूरत होती है. वैसे हम सब लड़कियों को सावित्रीबाई फुले जैसी महात्मा के विचारों की जरूरत होती है. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्यासोबत कवयित्री आणि समाजसुधारकही होती. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवते पाटील होते. 1846 मध्ये त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सासूबाईंनी लग्नापूर्वी ख्रिश्चन मिश्र यांनी सावित्रीबाईंना दिलेले पुस्तक आणले होते. ज्योतिरावांनी त्यातून नवा मार्ग शोधला व त्यांनीच सावित्रीबाईंना शिकवले. 1 जानेवारी 1848 रोजी ज्योतिरावांनी भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी काव्य फुले आणि भावतक्षी सुबोध रत्नकर या नावाचा कविता संग्रह लिहिला. बालविवाह, सती, केशपणा अशा अनेक क्रूर प्रथांना त्यांनी विरोध केला. समाजाच्या भल्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन भाषणे केली. अनाथ मुलांना अनाथाश्रम देणे हे त्यांचे ध्येय होते. 1897च्या भयंकर प्लेगच्या काळात त्यांनी प्लेगच्या लागण झालेल्या रुग्णालयाची सेवा केली. अशा वेळी त्यांनाही प्लेगची लागण झाली व 10 मार्च 1897 रोजी त्याचे निधन झाले. सावित्रीबाईंना माझे कोटी प्रणाम. बोलण्यासारखे भरपूर आहे, बोलणारे देखील भरपूर आहे, परंतु काळाच्या आणि वेळाच्या बंधनामध्ये आपण सर्वच दखललेला. म्हणूनच काळाचे आणि वेळाचे भान ठेवते आणि येथेच थांबते. मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.